नमस्कार माऊली. आज आपण सार्थश्री तुकारामांची गाथा याच्यातले अभंग क्रमांक 316 ते 321 अभंग आणि त्याचा अर्थ ऐकणार आहोत. मी पुन्हा एकदा आठवण करून देते ही जोग महाराजांची तुकारामांची गाथा मी वापरते आणि त्यानुसार हे अभंगाचे क्रमांक आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या या मंगल दिवशी देवांची कृपादृष्टी आपल्या आणि आपल्या परिवारावर सदैव राहो. सर्व संकटे दूर होवोत. आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी सर्वांना लाभो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी सदिच्छा बाळगून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर ऐकूया अभंग क्रमांक 316. तुझं वर्णी ऐसा तुझं वीण नाही, दुजा कोणी तीही त्रिभुवनी. सहस्रमुखे शेष सिणला बापुडा, चिरलिया धडा जिव्हा त्याच्या. अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता, निर्गुणा सच्चिदानंदा नारायणा. रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा, होसी भाव तैसा त्या कारणे. तुका म्हणे जरी दाविसी आपणा, तरीच नारायणा कळो येसे. अर्थ: हे विठ्ठला, तुझे वर्णन तूच करू शकतोस. तुझे वर्णन करू शकेल असा कोणी या विश्वात नाही. सहस्र मुख असलेला शेष तुझे वर्णन करून करून थकला. शेवटी त्याच्या जिभेला चिरा पडल्या, पण तो तुझे पूर्ण वर्णन करू शकला नाही. कारण हे सच्चिदानंद नारायणा, तू न दिसणारा, लक्षात न येणारा, अमर्याद, अंत नाही असा व सत्व रज तम गुणांरहित आहेस. ज्याचा जसा भाव असेल तसे रूप घेऊन तू सगुण साकार होतोस. तुकाराम महाराज म्हणतात, तू जर आम्हाला स्वतःचे रूप दाखवलेस तर ते आम्हाला दिसेल. आता अभंग क्रमांक 317. पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या. बांधू विठ्ठल सांगडी, पोहुनी जाऊ पैलथडी. अवघे जन गडी, घाला उडी भाईनो. हे तो नाही सर्व काळ, अमूप आनंदाचे जळ. तुका म्हणे थोरा पुण्ये, ओघ आला पंथे येणे. अर्थ: हरिभजनाचा आनंद घेताना आनंदाचा मोठा पूर आला आहे आणि हरिविषयीच्या प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. आता आपण विठ्ठल नामाची सांगड घालून हा संसार सागर पलीकडे पोहून जाऊ. अहो जनहो, तुम्ही माझे सवंगडी आहात, तेव्हा तुम्ही सर्वजण या हरिनामाच्या सागरात उडी घालून भवसिंधूतून पार व्हा. कारण हे हरिनामाचे जल सर्व काळ तुम्हाला प्राप्त होणार नाही. मनुष्य जन्माखेरीज दुसऱ्या जन्मात हा आनंद मिळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अनेक जन्मांची पुण्याई आणि त्यामुळे हा भक्तिमार्गाचा ओघ आपल्यापर्यंत आला आहे. अभंग क्रमांक 318 ऐका. आणिक दुसरे मज नाही आता, नेमिले या चित्ता पासुनिया. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृत स्वप्नी पांडुरंग. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही कोणा. तुका म्हणे नेत्री केली ओळखण, तटस्थते ध्यान विटेवरी. अर्थ: माझ्या चित्तात पांडुरंगा वाचून दुसरे काहीच नाही, याचा मी निश्चय केला आहे. मनामध्ये पांडुरंग, ध्यानामध्ये पांडुरंग, जागे असता पांडुरंग,
व स्वप्नामध्येही पांडुरंग आहे. माझ्या सर्व इंद्रियांना पांडुरंगाकडे जाण्याचे वळण लागले आहे. एका पांडुरंगा वाचून दुसरीकडे माझे इंद्रिय धाव घेत नाही. दुसरा कोणताही विषय माझे इंद्रिय जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या डोळ्यांनी मला ज्या पांडुरंगाची ओळख करून दिली आहे त्याचे ते सगुण रूप विटेवर उभे आहे. आता अभंग क्रमांक 319. आता मी अनन्य येथे अधिकारी, होईल कोणे परी नेणो देवा. पुराणीचे अर्थ आणिता मनास, होय कासावीस जीव माझा. इंद्रियांची आम्ही पांगिलो अंकिते, त्यांचे रंगे चित्त रंगलेसे. एकाचेही मज न घडे दमन, अवघीच नेमून कैसी राखो. तुका म्हणे जरी मोकलीशी आता, तरी मी अनंता वाया गेलो. अर्थ, हे देवा, तुमची अनन्य सेवा मला करायची आहे. मी कोणत्या साधनेने तुमच्या भक्तीचा अधिकारी होईन हे मला कळत नाही. पुराणांमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ मनात आला म्हणजे माझा जीव कासावीस होतो. कारण आम्ही इंद्रियांचे अधीन झालो आहोत. इंद्रियांच्या प्रेमाने माझे मन रंगून गेले आहे. एकाही इंद्रियाचा मला निग्रह करता येत नाही, तर सगळी इंद्रिय मी माझ्या स्वाधीन कशी ठेवू. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, माझा जर तुम्ही त्याग कराल तर माझा जन्म व्यर्थ जाईल. आता अभंग क्रमांक 320. लक्षुनिया योगी पाहती आभास, ते दिसे आम्हास दृष्टी पुढे. कर दोन्ही कटी राहिलासे उभा, सावळी हे प्रभा अंगकांती. व्यापुनी वेगळे राहिलेसे दुरी, सकळा अंतरी निर्विकार. रूप नाही रेखा नामही जयासी, आपुल्या मनासी शिव ध्याये. अंत नाही पार नाही, वर्णा नाही थार. कुळयाती शिर हस्तपाद, अचेत चेतले भक्तीची या सुखे. आपुल्या कौतुके तुका म्हणे. अर्थ, योगी लोक खूप प्रयत्न करून, ध्यानधारणा करून हरीचे फक्त अस्पष्ट रूप पाहतात. त्यांना फक्त रूपाचा भास होतो, परंतु भक्तांना मात्र ते डोळ्यांना स्पष्ट दिसते. विठ्ठल दोन्ही कर कमरेवर ठेवून उभे आहेत, ज्यांची प्रभा आणि अंगकांतीही सावळी आहे व तेज त्यांचे दैदिप्यमान आहे. विठ्ठल सगळ्यांच्या अंतःकरणात आहे. त्याने सर्व व्यापूनही विठ्ठल निर्विकारपणे वेगळे आहेत. ज्याला कसलेही रूपनाम आदी करून चिन्हे नाहीत, अशा स्वरूपाचे मी मनामध्ये ध्यान करतो. ज्याला अंत नाही, पार नाही, जेथे रंगाला थारा नाही, जेथे कुल नाही, जाती नाही, हात नाही, पाय नाही, डोळे नाही, कोणत्याही प्रकारचे अवयव नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, हे असे परब्रह्म भक्तीच्या सुखासाठी ते सचेतन प्रकट झाले आहेत. याच्यानंतर अभंग क्रमांक 321. कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ, वर्मदावी मज याचकासी. कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भाव देवा आतुडसी. कैसी कीर्ती वाणू कैसा लक्ष आणू, जाणू हा कवणू कैसा तुझ. कैसा गाऊ गीती कैसा गाऊ चित्ती, कैसी स्थिती मती द्यावी मज. तुका म्हणे जैसे दास केले देवा, तैसे हे अनुभवा आणि मज. अर्थ, अहो देवा, तुमचे ध्यान मी कसे करू, मी कसे तुम्हाला पाहू, याचे मर्म काय हे मला समजत नाही. तुमची भक्ती आणि सेवा कशी करू हे मला समजावून सांगा. तुम्ही कोणत्या भक्तीने आम्हास प्रसन्न व्हाल हेही सांगा. तुमची कीर्ती
मी कशी वर्णन करू? तुम्हाला मी लक्षात कसे घेऊ? मी देवा तुला कसा जाणून घेऊ? कोणत्या शब्दाने तुमचे गुण गाऊ? तुमचे ध्यान कसे करू? तुमची स्थिती कशी आहे? तुमचे स्वरूप कसे आहे? हे मला दाखवा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मला जसे तुझे दास करून घेतले आहेस, त्या अर्थी मला तसा अनुभव द्या, मला प्रत्यक्ष दर्शन द्या. मंडळी, असे होते आजचे अभंग. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.